स्वामींनी कशी तुमच्यावरती कृपा केली, हो. जरा ते प्लीज आपल्या ऑडियन्सला सांगा. इतका ताजा अनुभव मला सांगायचा. बोलल्याप्रमाणे पारायण संपलं होतं आणि पारायण संपलं म्हणून मला अक्कलकोटला जायचं होतं. असे योग येत नाही. हो. आपण काय म्हणतो की नाही मला शनिवार रविवार येईल तसं, मला सुट्टी काढता येईल तेव्हा मी जाऊन येईन, असं ते परत परत मागे पडत राहतं. किंवा बुधवारी माझं पारायण संपलं होतं आणि मी म्हटलं महाराज मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. बरेच वेळेला मी गाडीने जात नाही, तसं माझी जायची सोय होत होती, यायचं काही केल्या तिकीट मिळत नव्हतं. महाराजांपाशी म्हटलं महाराज मला यायची इच्छा आहे, तुम्हीच काय तो योग घडवून आणा आणि तुम्हीच माझी सोय करा. त्याप्रमाणे ऐन वेळेस आम्ही ठरवलं जायचं. खरोखरीच म्हणजे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतातच. आपण म्हणतो की महाराज आहेत मग घडलंच नाही पाहिजे, किंवा तू भक्त आहेस तर तुझ्या बाबतीत असं कसं झालं, तर असं काही म्हणता येत नाही. पण शेवटी त्या ह्याच्यातनं सुद्धा मार्ग कसा तुम्हाला दाखवतात महाराज, खरोखरी आघात व्हायचा तो किती कमी होऊ शकतो ह्याचा अगदी छान उदाहरण म्हणजे एसटीतनं मी उतरले, थोडीशी जमीन उबडखाबड होती, खड्डे होते आणि साधा पाय मुरगळला तर इतका जोरात की फ्रॅक्चर झालं, हाडाचे 2 तुकडे झाले. मिस्टरांनी तेवढ्यात म्हणजे सांगितलं की आता सगळं वाइंड अप करायचं, रिटर्न जायचं. म्हटलं नाही, महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय नाही. तिथे जाऊन अभिषेक बुक केला होता आम्ही. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये पण दुसऱ्या दिवशी आम्ही अभिषेक केला. म्हटलं म्हणजे जी काही काळजी आहे इथून पुढे महाराजांची आहे. त्यानंतर आम्ही अभिषेक केला, तिथून पुढे आपलंही बोलणं झालं आणि महाराजांनी माझी सोय केली होती की तुमच्या गाडीतनं मी परत रिटर्न येऊ शकले.